राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यास पूर्व चाचणी 2022-23 साठी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमांतर्गत आपली पूर्व चाचणी ही जी आहे इयत्ता 9वी गणिताची पूर्व चाचणी आहे आणि ही चाचणी 20 गुणांची आहे. त्यातला प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. 5 गुणांसाठी 5 उपप्रश्न आपल्याला दिलेले आहेत. यापैकी पहिला आहे, खालीलपैकी टिंबटिंब ही अपरिमेय संख्या आहे. आता पर्याय ए दिलेला आहे आपल्याला, रूट 9 दिलेला आहे. रूट 9 म्हणजे 3 येणार आहे आणि 3 ही परिमेय संख्या आहे. आता रूट 3 3 ही पूर्ण वर्गसंख्या नाही, त्यामुळे त्याचं वर्गमूळ निघणार नाही आपल्याला पूर्ण, आणि म्हणून रूट 3 ही अपरिमेय संख्या आहे. याचं पर्याय बी येणार आहे वर्णाक्षर. त्याचप्रमाणे याचं उत्तर तुम्ही रूट 3 लिहिलं तर चालेल. इथं रूट 3 असं उत्तर लिहिलं तरी चालेल. आता सी पर्याय आहे 3 ही परिमेय आहे. 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, रूट 3. याच्यानंतर पुढचा उपप्रश्न आहे, त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे 60 अंश व 50 अंश असतील तर तिसरा कोन किती अंशाचा असेल. आता 2 कोन आपल्याला माहिती आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. 60 अधिक 50 बरोबर 110 अंश, आणि मग तिन्ही कोणांची बेरीज 180 आहे. 180तनं 110 वजा केले आपण तर 70 अंश येणार आहे आणि म्हणून तिसरा कोन हा आपला 70 अंशाचा असणार आहे. उत्तर येणार आहे 70 अंश, वर्णाक्षर बी. तिसरा उपप्रश्न आहे, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या लांबीच्या निमपट असते. कर्णाच्या लांबीच्या निमपट असते. उत्तर येणार आहे निमपट. पुढं चौथा उपप्रश्न आहे, 64 चे घनमूळ टिंबटिंब आहे. 64 चे घनमूळ टिंबटिंब आहे. 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16, 16 चौक 64, आणि 64 हा कुणाचा घन आहे तर 4 चा घन आहे, म्हणून 64 चे घनमूळ 4 आहे. याच्यानंतर पुढचा आहे, अर्धवर्तुळ कंसाचे माप हे टिंबटिंब असते. अर्धवर्तुळ, पूर्ण वर्तुळाचं कंसात्मक माप हे 360 अंश असतं, तर अर्धवर्तुळाचं कंसात्मक माप हे 180 अंश असतं. 180 अंश, पर्याय ए. याच्यानंतर प्रश्न दुसरा सोडव. 6 गुणांचा आहे आपल्याला बघा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 उपप्रश्न दिलेले आहेत. 1 गुणाला 1 उपप्रश्न आपल्याला हा आहे. पहिला दिलेला आहे उपप्रश्न, त्यातला 22/3 ही संख्या दशांश अपूर्णांकात लिहा. आता 22/3 म्हणजेच 22/3. 3 भागूया आपण. दशांश अपूर्णांकात लिहिण्यासाठी भागाकार केला पाहिजे. 3 सत्ते 21, 1 उरला. आता पुढचं आपल्याला संपलेलं आहे आणि 0 उतरून घेतल्यासाठी इथं दशांश चिन्ह दिलं पाहिजे. 0 उतरून घेतला, 3 त्रिक 9. पुन्हा 1 राहिलेला आहे, पुन्हा 0 उतरून घेतला, 3 त्रिक 9. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला बाकी ही 1 येत राहणार आहे. म्हणजे 7.333 असं उत्तर येणार आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर लिहित असताना आपण 3 हे रिकर झालेलं आहे. 3 हे काय झालेलं आहे, रिकर झालेलं आहे, म्हणून आपण उत्तर 7.3 आवर्ती असं लिहिलंय. आपण उत्तर हे सोडवायचं आहे. गणित सोडवून नुसतं उत्तर लिहायचं नाही, गणित सोडवायचं आहे. हे पुढचं आहे, सोबतच्या आकृतीवरून मेजर अँगल ABD काढ. मेजर अँगल ABD म्हणजे हा
त्रिकोणाचा हा बाह्यकोन आहे आणि त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय की बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते आणि म्हणून कोन बी बरोबर म्हणजेच आपल्याला हा जो कोन घ्यायचा आहे कुठला आहे कोन ABD मेजर अँगल ABD बरोबर अँगल A अधिक अँगल C हा अँगल जो आहे A हा त्याचा दूरस्थ आंतरकोन आहे अँगल C सुद्धा आंतरकोन दूरस्थ आहे आणि मग ह्या बाह्यकोनाचं माप ABD हा बाह्यकोन आहे बाह्यकोनाचे माप दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते 70 अधिक 50 7 आणि 5 12 म्हणजे 50 आणि 70 120 येणार आहे 120 अंश पुढं O केंद्र असलेल्या वर्तुळातील एका लघुकंसाचे नाव लिही आता लघुकंस म्हणजे अर्धवर्तुळापेक्षा लहान असणारा अर्धवर्तुळापेक्षा लहान असणारा बघा AB हा कंस AB हाही लघुकंस आहे कंस BC हाही लघुकंस आहे आणि कंस AC हा आपण जर घेतला बघा हा कंस घेतला कंस AC तर हाही लघुकंस आहे याच्यानंतरचा पुढचा आहे बेरीज कर आपल्याला बहुपदी दिलेला आहे आणि या बहुपदीची आपल्याला इथं बेरीज करायची आहे आता बहुपदीची या बेरीज करत असताना बघा बहुपदीची बेरीज करत असताना आपण आडव्या मांडणीनं किंवा उभ्या मांडणीनं कुठल्याही पद्धतीनं करू शकतो आपण आडव्या मांडणीनंच करूया 2x वर्ग आणि 4x वर्ग स्वरूप पद आहेत म्हणजे त्याच्या लाईक टर्म्स या 2x वर्ग आणि 4x वर्ग 2x चा वर्ग अधिक 4x चा वर्ग जवळजवळ घेतले हे आता वजा 4x आणि अधिक 5x हेही जवळजवळ घेतले त्याच्यानंतर अधिक 6 आणि वजा 7 हेही जवळजवळ घेतलं आता याच्यात बघा 4 आणि 2 6x चा वर्ग किती x वर्ग झाले 6x वर्ग सहगुणकांची फक्त बेरीज करायची 4 आणि 2 6 आता इथं वजा 4 आणि अधिक 5 आहेत एक ऋण आणि एक धन असल्यावर मोठ्यातनं लहान वजा करायचं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं 5तनं 4 गेले 1 म्हणजेच वजा 1x म्हणजे नुसतं वजा x आता इथं सुद्धा मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह 7तनं 6 गेले 1 राहिले आणि 7चं चिन्ह वजा 1 आणि मग ह्याची बेरीज किती आली 6x वर्ग वजा x वजा 1 यानंतर खालील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत त्या कसोटीचे फक्त नाव लिही आता इथं बघा आपल्याला 2 त्रिकोण काटकोन त्रिकोण दिसतात काटकोन त्रिकोण म्हटलं की आपण पहिल्यांदा विचार कर्णभुजा प्रमेयाचा कर्णभुजा कसोटीचा करतो आणि कर्ण एकरूप दिलेला आहे हा AC कर्ण आणि PR कर्ण हा एकरूप दिलेला आहे तसंच त्याची एक बाजू पण एकरूप दिलेली आहे BC आणि QR त्यामुळं ही कुठली कसोटी आहे तर कर्णभुजा कर्णभुजा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप आहेत पुढे बघा कोन R आणि कोन S हे 2 कोन परस्परांचे विरुद्ध कोन आहेत कोन R चे माप परस्परांचे विरुद्ध कोन म्हणजे या पद्धतीनं आता हा कोन R असेल या कोन R चे इकडे आपण नेहमी असं रेषा असते ही त्यामुळे बाण दाखवतं कोन R आणि कोन S कोन R चं माप हे 70 अंश आहे तर कोन S चं माप सुद्धा किती येणार आहे 70 अंशच येणार आहे कारण विरुद्ध कोन हे एकरूप असतात आणि तिथं वाक्य लिहायचं आपण की परस्परांचे विरुद्ध कोन एकरूप असतात म्हणून कोन R बरोबर 70 अंश म्हणून कोन S बरोबर 70 अंश कारण त्याचं लिहायला पाहिजे आपल्याला परस्परांचे विरुद्ध कोन प्रश्न 3 सोडव 6 गुणांचा आहे संख्या रेषेवर √3 ही संख्या दाखव
आता संख्या रेषेवर आपण √3 ही दाखवायचे, अपरिमेय संख्या दाखवायची आहे. त्यावेळी आपण सोडवत असताना बघा पहिल्यांदा संख्या रेषा काढायची. ही संख्या रेषा काढत असताना आपल्याला 0 इथं घेतला. आता एकक अंतरावर कुठलंही एकक अंतर कितीही घ्या तुम्ही, 2 सेमीचं तयार करा, 3 सेमीचं तयार करा आणि त्या एकक अंतरावर आपण बिंदू घेऊया. इथं 1 झाला, इथं 1 झाला. इथं काय येणार आहे 1 आणि इथं 2. आता 1 पासून 1 ह्याच्यावरती आपण काय करूया बघा, लंबरेषा काढलेली आहे. 90 अंशाचा कोन इथं होणार आहे आणि इथं एकक अंतरावर दुसरा एक बिंदू आपण घेऊया. तेच अंतर मी हे जे घेतलंय तेच अंतर ते घेतलेलं आहे. इथं ए म्हणते, इथं पी, इथं बी म्हणलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे हे एकक अंतर आहे, हे एकक अंतर आहे. 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग 2 आणि मग हे ओपी अंतर जे आहे बघा, आता हे ओपी अंतर जे आहे हे √2 असणार आहे. ओपी अंतर किती असणार आहे √2. ओपी अंतर आपलं हे √2 येणार आणि मग हे काढलं की काय येणार इथं √2 येणार. हे √2 आलं. आता पुन्हा काय करायचं बघा, √2 वर लंबरेषा काढायची. √2 वर लंबरेषा आपण काढायची आहे. लंबरेषा आहे ही आणि ही रेषा की आपण जो काढलेला आहे इथं पुन्हा एकक अंतरावर, एवढंच एकक अंतर म्हणजे हे अंतर जेवढं आपण घेतलं होतं हे अंतर किंवा हे एपी अंतर तेवढंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे. इथून √2 वर ठेवून आणि इथं परत मी क्यू बिंदू नाव देते ह्याला क्यू. आता पुन्हा बघा आपल्याला माहिती आहे हे √2 इथंपर्यंत किती आलं, हे √2 आणि हे एकक अंतर आहे. √2चा वर्ग आपण काय करतो बघा, √2चा वर्ग 2 अधिक 1चा वर्ग 1, 2 आणि 1 3 होणार आणि हे अंतर जे आहे हे अंतर हे √3 येणार. √3 हे आपलं किती आलं √2 आलं. √2. आता हे जे अंतर आहे हे अंतर √3 येणार आणि याच इथून कंस आपण टाकला की हे √3 आपण संख्या रेषेवर दाखवूया. आता एवढं अंतर घेऊन हे √3 संख्या रेषेवर आपल्याला दाखवायचं आहे. थोडंसं हल्लं हे. एवढं अंतर घ्यायचं आहे आपण. √3 हे अंतर हे येणार नाही, हे √3 हे संख्या रेषेवर आपण दाखवलं. √3 ही संख्या रेषेवर आपल्याला दाखवायची आहे. आकृतीमध्ये प्रश्न दुसरा उपप्रश्न आहे, तिसऱ्यातला दुसरा. आकृतीत रेषा L समांतर रेषा M, रेषा L समांतर रेषा M म्हणजे रेषा L आणि ही रेषा M काय आहे समांतर आहे व ही N ही छेदिका ही N आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघा काय सांगितलेलं आहे, आकृतीवरनं निरीक्षण करायचं. इथं कोण A दिसतोय, कोण C, कोण B दिसतोय. प्रश्न आहे पहिला त्यातला उपप्रश्न, कोण बी आणि कोण सी कोणत्या प्रकारच्या कोणांची जोडी आहे. आता हे कोण बी आणि हे कोण सी आहे. आता कोण बी आणि कोण सी हे आंतरवितक्रम कोण आहेत. आंतरवितक्रम कोण
कोणत्या प्रकारचा आहे तर आंतरवितक्रम कोन. इथं कोन एचं माप ह्या ए आहे, एचं माप 50 अंश असेल तर कोण बीचं किती. कोण एचा बी हा संगत कोण आहे, बीचं माप हे ए बरोबर असणार आहे, बीचं माप सुद्धा 50 अंश. त्याचं कारण लिहायचं संगत कोण, एचा संगत कोण बी आणि रेषा समांतर असतील तर संगत कोण एकरूप असतात. रेषा समांतर आहेत म्हणून सांगितले आपल्याला. पुढं ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा आहे. ही ए बी काय आहे, ए बी जीवा आहे. ए बी जीवेची बघा, जीवा ए बी ची लांबी 6 आहे म्हणजे ए बी पूर्ण 6 आहे आणि मग पी बी किती येणार 3 येणार. पुढे काय सांगितलंय ओपी लंब ए बी. ओपी हा जीवेवर काढलेला लंब आहे आणि ओपी 4 सेमी आहे. ओपी 4 सेमी. तर वर्तुळाची त्रिज्या काढ म्हणजे हे ओबी काढायचं आहे आपल्याला. आता जीवेवर टाकलेला वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणून ए बी 6 आहे म्हणून पी बी 5 हे आपण आधी लिहायचं. त्याच्यानंतर बघा पायथागोरसनुसार ओबीचा वर्ग बरोबर ओपीचा वर्ग अधिक पीबीचा वर्ग. ओपीचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग आणि पीबीचा वर्ग म्हणजे अधिक 3चा वर्ग बरोबर 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9 बरोबर 25. ओबी वर्ग बरोबर किती आलं 25 म्हणून ओबी बरोबर 25चं वर्गमूळ 5 सेमी. म्हणून वर्तुळाची त्रिज्या उत्तर काय लिहिणार आपण, वर्तुळाची त्रिज्या बरोबर किती सेमी आली 5 सेमी. वर्तुळाची त्रिज्या किती आली 5 सेमी. वर्तुळाची त्रिज्या ही 5 सेमी आलेली आहे. पुढचा आहे विस्तार कर. एम अधिक 3n कंसाचा वर्ग. विस्तार सूत्र आपण वापरणार आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. आता इथं ए म्हणजे एम आहे, बी म्हणजे 3n आहे आणि मग आपण हे सोडवूया. एचा वर्ग एम वर्ग अधिक 2 गुणिले ए बी. ए म्हणजे एम आणि बी म्हणजे आपलं काय आहे 3n अधिक बीचा वर्ग म्हणजे 3nचा वर्ग. आता एम वर्ग आहे तसंच राहणार आहे अधिक गुणाकार करूया 2 गुणिले 3 दुनी 6 mn चल आहे तशी लिहूया आपण अधिक 3nचा वर्ग आहे 3चा वर्ग 9 आणि nचा वर्ग n वर्ग. हा त्याचा विस्तार आला. प्रश्न 4 आहे. खालील उपप्रश्न सोडवा. 6 गुणांचा आहे. 2 उपप्रश्न सोडवायचा आहे. प्रत्येकी 3 मार्काला 1 आहे. त्रिकोण ABC असा काढा की ए बी बरोबर माप दिलेलं आहे, BCचं माप दिलंय, ACचं दिलंय म्हणजे 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा आपण नेहमी कच्ची आकृती काढतो आणि कच्ची आकृती आपण काढल्यानंतर मग त्याची मापं लिहिली आपण. कच्ची आकृतीला फक्त कंपास साहित्याचा वापर करायचा, करेक्ट मेजरमेंटची आवश्यकता नाही. पण कच्ची म्हणून हातानं त्रिकोण काढायचा नाही, कंपास साहित्यानंच काढायचा. ABC मोठी बाजू AC आहे, मोठी बाजू पाया म्हणून घेते मी AC आणि हा B. आता अंतर लिहूया. AB बरोबर 5.2 सेमी. कच्च्या आकृतीत ही मापं अवश्य लिहायची. BC बरोबर 5.8 सेमी आणि AC बरोबर 6.3 सेमी.
आता ह्या कच्च्या आकृतीवरून रफ स्केच आपण जे केलेलं आहे त्याच्यावरून आपण ही आकृती काढूया. करेक्ट माप घेऊन पहिल्यांदा पाया काढणार आपण. पाया किती काढायचा आपण, तर पाया 6.3 सेमी. पाया किती काढायचा आहे आपल्याला, 6.3 सेमी. बघा बरोबर पट्टीच्या साह्यानं ही मेजरमेंट घ्यायचे आहेत. 6.3 म्हणजे इथं येते. पायाचं नाव काय आपलं, AC. किती आहे, 6.3 सेमी. लगेच माप लिहायची. आता याच्यानंतर काय काढायचं, आपल्याला बी बिंदू मिळवायचा आहे. बी बिंदू मिळवण्यासाठी किती अंतर आहे, 5.2 सेमी. बरोबर पट्टीच्या सहाय्यानं 5.2 बघा अंतर 5.2 सेमी अंतर घेतलेलं आहे. आणि ए पासून बी 5.2 सेमी अंतरावर आहे. कंस टाकूया आपण. त्यानंतर सी पासून, ह्या सी पासून आपल्याला बी बिंदू किती अंतरावर दिलेला आहे, तर 5.8 सेमी. 5.8 सेमी. बघा करेक्ट मेजरमेंट घ्यायची. त्याला छेदणारा कंस टाकायचा आणि हा जो छेदनबिंदू इथे मिळालेला आहे हा बी बिंदू आहे. छेदनबिंदू मिळालेला आहे तो बी बिंदू आहे. आणि मग ए बी आपण जोडून घेऊया. ए बीचं माप आहे 5.2 सेमी. 3 बाजू दिला असता त्रिकोण काढणे, ही आपण त्रिकोण रचना इथं केलेली आहे. आणि बी सीचं अंतर आहे 5.8 सेमी. 5.8 सेमी. याच्यानंतरचा पुढचा उपप्रश्न आहे, हा सुद्धा 3 गुणांचा आहे. खालील बहुपदीचा गुणाकार करून बहुपदीची कोटी लिहा. आता गुणाकार करत असताना आडवा गुणाकार आपण करूया. पहिल्यांदा x या कंसाला गुणूया. x गुणिले xचा वर्ग वजा 6x अधिक 8. चिन्ह वजा आहे. आता वजा 2 न कंसाला गुणायचा आहे. वजा 2 न कंसाला गुणायचा आहे. x वर्ग वजा 6x अधिक 8 बरोबर. आता x गुणिले x वर्ग, xचा घन. गुणाकार म्हणजे घातांकाची बेरीज, हे 2 आणि इथला 1. तर वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह लिहिलं. 6 एकी 6 6चा सहगुणक 1 आहे xचा आणि हे 6 एकी 6 6. x गुणिले xचा वर्ग. आता x न 8ला गुणायचा आहे. 8x. x गुणिले 8 8x वजा 2 गुणिले x वर्ग 2x वर्ग वजा 2 न गुणायचा आहे त्यामुळं वजा चिन्ह येणार. आता इथं वजा गुणिले वजा अधिक आलं. बेसख 12x. आता वजा गुणिले अधिक वजा येणार. बेआटी 16. आता ह्याच्यात लाईक टर्म्स काय आहेत का बघूया आपण. लाईक टर्म्स काय असतील तर आपण जवळ घेऊया. xचा घन वजा 6xचा वर्ग वजा 2xचा वर्ग. ह्या लाईक टर्म्स आले. x घनाला जोडी नाही आहे ते तसंच एकटं राहिलं. ह्याला जोडी आहे, जवळजवळ आणलं. आता अधिक 8x अधिक 12x. 8x आणि 12x जवळजवळ आणले. याच्यानंतर बघा त्या जोड्या म्हणजे लाईक टर्म्स आहेत, स्वरूप पद आहेत. आणि आता परत फक्त राहिलं काय, वजा 16. x घन आहे तसंच राहणार. वजा आणि हे वजा 6 आणि वजा 2 हे वजा 8xचा वर्ग झाले. अधिक 8 आणि अधिक 12. 12 आणि 8 20 अधिक 20x आणि हे वजा 16. आता गुणाकार आलाय. आपल्याला उत्तराच्या बहुपदीची कोटी लिहायची आहे. ही बहुपदी आले ह्याची कोटी. कोटी म्हणजे मोठ्यात मोठा घातांक हा 3 आहे म्हणून कोटी किती आली,
3 अशा पद्धतीनं ही 25 मार्काची चाचणी आपण पूर्ण केलेली आहे.